नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान 1 या पुस्तकामधील प्रकरण क्रमांक 2 मधील आधुनिक आवर्त सारणीचा आवर्ती काल याच्याविषयी काही थोडक्यात माहितीही घेणार आहोत. पहिल्यांदा आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल खालील बाबतीवर अवलंबून असणार आहे, त्याचा थोडक्यात आपण विचार करणार आहे. या आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल बघत असताना त्याच्यातील घटक म्हणजे पहिला संयुजा, दुसरा म्हणजे अणुआकारमान, तिसरा घटक म्हणजे धातू आणि अधातू गुणधर्म आणि याच्यातला चौथा म्हणजे हॅलोजन गटातील मूलद्रव्ये. याचा आपण एक एक करून अभ्यास हा याच्यामध्ये करणार आहोत. त्याच्यासाठी पहिल्यांदा संयुजा म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. मागील इयत्तेमध्ये तुम्ही संयुजेची व्याख्या ही पाहिलेलीच आहे. एखाद्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या किंवा अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा होय, ही व्याख्या आपण पाहिलेली आहे. त्याच्यासाठी आपण काही मूलद्रव्य, त्यांच्या संयुजा, त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन हे कसं असतं हा भाग पहिल्यांदा समजावून घेण्याचा प्रयत्न हा करूया. संयुजामध्ये पहिल्यांदा आपण विचार करणार आहोत या दुसऱ्या आवर्तामध्ये असलेली जी मूलद्रव्ये आहेत, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लुओरिन, न्यूऑन ही एवढी मूलद्रव्य या दुसऱ्या आवर्तामध्ये आहेत आणि प्रत्येकाचा अनुक्रमांक तिथं लिहिलेला आहे. याच्यावरून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहिलेलं दिसतं. मगासच्या व्याख्येमध्ये आपण बघितलेलंच आहे की बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या या ठिकाणी आपल्याला एकच इलेक्ट्रॉन दिसतो, म्हणून याची संयुजा ही एक असणार आहे. कारण बाह्यतम कक्षेत असलेला जो इलेक्ट्रॉन आहे याला 7 कोण देणार नाही, तर हा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, म्हणजेच त्याच्यावरचा प्रभार हा काय होतो, धन होतो. देतो म्हणून धन, म्हणून त्याची संयुजा ही एक आहे. बेरिलियम 2-2 हे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे. बाह्यतम कक्षात 2 इलेक्ट्रॉन आहेत, हा सुद्धा 2 देऊ शकतो कारण याला 6 कोणी देणार नाहीत, म्हणून याच्यावरचा प्रभार सुद्धा हा धनच असणार आहे, देतो, म्हणून त्याची संयुजा 2. बोरॉनची बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, हा सुद्धा 3 देऊ शकतो कारण याला 5 कोणी देणार नाहीत, म्हणून याच्यावरचा प्रभार धन. कार्बन 4 इलेक्ट्रॉन आहेत, हा 4 देतो किंवा 4 घेतो, दोन्ही कंडिशन या ठिकाणी असणार आहेत, म्हणून याच्यावरचा प्रभार हा 4 आहे. पण त्याच्या पुढे बघा, नायट्रोजन बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत, हा 5 दुसऱ्याला देण्यापेक्षा 3 दुसऱ्याकडून घेऊ शकतो. 5 देणार नाही पण 3 नक्की घेऊ शकतो आणि अष्टक स्थिती त्याची पूर्ण होते, म्हणून घेणारे इलेक्ट्रॉन जे आहेत ती त्याची आता इथं संयुजा असणार आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळं हा 2 घेतो, त्याच्यामुळं याच्यावरचा प्रभार हा ऋण आहे, इथं सुद्धा ऋणच असणार आहे. म्हणजेच अधातू गुणधर्म इकडे इकडे उजवीकडे जाताना वाढत जाताना आपल्याला दिसतोय. फ्लुओरिन 7 इलेक्ट्रॉन आहेत बाह्यतम कक्षेत, हा 7 काही दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करणार नाही पण 1 नक्की घेणार आणि अष्टक स्थिती पूर्ण होणार, म्हणून याची संयुजा 1. आणि निऑनच्या बाबत जर विचार केला तर बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, याला द्यावी पण लागणार नाहीत आणि घ्यावी पण लागणार नाहीत, म्हणून त्याची संयुजा ही 0 आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरं एक आवर्त आपण इथं विचारात घ्यायचं आहे. तिसऱ्या आवर्ताचा विचार आपण आता इथं करणार आहोत आणि या तिसऱ्या आवर्तामध्ये मूलद्रव्ये आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि अर्गॉन ही एवढी मूलद्रव्ये याच्यामध्ये आहेत. बघा, दुसऱ्या आवर्तनामध्ये 2च कक्षा आहेत, तिसऱ्या आवर्तनामध्ये 3 कक्षा आहेत. त्या कक्षेची सुरुवात
सोडियममध्ये म्हणजे इथं भरायला सुरुवात होते आणि बरोबर आर्गॉनमध्ये ते अष्टक या ठिकाणी पूर्ण होतं. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपण विचार करायला काही हरकत नाही. बघा, या ठिकाणी बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून संयुजा 1, बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून संयुजा 2, बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन आहे म्हणून संयुजा 3, बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहे म्हणून संयुजा 4. हा 4 देतो किंवा 4 घेतो. इथं मात्र बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत. हा 5 देणार नाही, त्याच्याऐवजी 3 घेण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे याची संयुजा झाली 3 झाली, पण हा घेतो इलेक्ट्रॉन म्हणजेच ऋणता या ठिकाणी वाढत जाते. बघा, या ठिकाणी 6 आहे, 2 इलेक्ट्रॉन घेतो. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी 7 आहे, 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि अष्टक स्थिती पूर्ण होते. त्यामुळं या ठिकाणी त्याची संयुजा ही किती असताना दिसते, तर 0 असताना आपल्याला दिसू शकते. याप्रमाणे आपल्याला प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉन संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ही आपल्याला ओळखता येते, काढता येते. याच्यावरून त्याची व्याख्या ही तयार करण्यात आलेली आहे. बघा, द्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन किंवा अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा. याच्यावरून संयुजेचा आवर्ती कल कसा असतो हे तुमच्या लक्षात आलं असेल की दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम पासून कार्बन पर्यंत संयुजा ही वाढत जाते आणि तिथून कार्बन पासून निऑन पर्यंत ही संयुजा ही क्रमाक्रमानं कमी होताना जाते. हा त्याचा आवर्ती कल आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आवर्तामध्ये सुद्धा तसंच आहे. बघा, सोडियम पासून सिलिकॉन पर्यंत ही संयुजा वाढत जाते आणि सिलिकॉन पासून नंतर आर्गॉन पर्यंत ही संयुजा कमी कमी होताना आपल्याला दिसते. याच्यावरून आपण असं सांगू शकतो की दुसरं आवर्त घेतलं काय, तिसरं आवर्त घेतलं काय किंवा कोणतंही आवर्त घेतलं तर त्याच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की संयुजेचा आवर्ती कल हा सुरुवातीच्या 4 मूलद्रव्याच्या बाबत हा वाढत जाताना दिसतो आणि त्यानंतर तो क्रमाक्रमाने कमी होताना आपल्याला दिसतो. हा त्याचा आवर्ती कल आहे असं आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा संयुजेची व्याख्या: मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉन किंवा अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्याची संयुजा. ही मागील इयत्तेतील व्याख्या तुमच्या आता लक्षात आलेली असेल. त्यानंतर दुसरा घटक म्हणजेच अणु आकारमान. अणु आकारमान म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कॅल्शियम हे मूलद्रव्य या ठिकाणी मी घेतलेलं आहे. हा कॅल्शियमचा केंद्रक झाला, हा केंद्रक, आणि ही याची बाह्यतम कक्षा. बघा, हा या केंद्रकापासून बाह्यतम कक्षेचं जे अंतर आहे या अंतराला अणुत्रिज्या असं म्हटलं जातं. आणि ही अणुत्रिज्या याच्यावरून त्या अणूचं आकारमान काय आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखता येतं. याच्यासाठी आपल्याला काही उदाहरणं या ठिकाणी बघायची आहेत. पहिल्यांदा अणुत्रिज्या म्हणजे काय, अणु आकारमान म्हणजे काय या संकल्पना आपण समजावून घ्यायचे. बघा, अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. मगाशी आपण बघितलं त्या अणूचं आकारमान जे आहे, बघा, अणूचे आकारमान ही त्याच्या त्रिज्येनं दर्शवलं जातं. त्रिज्या म्हणजे आत्ताच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, या केंद्रकापासून बाह्यतम कक्षा जी आहे याच्यातलं जे अंतर आहे यालाच आपण काय म्हणायचं आहे, त्रिज्या असं म्हणायचं आहे. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शविले जाते. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच याच्यातले अंतर. आत्ताच तुम्हाला मी दाखवलंय, हा केंद्रक आणि हे बाह्यतम कवच याच्यातलं जे अंतर आहे त्या अंतराला आपण काय म्हणायचं आहे, अणुत्रिज्या. अणुत्रिज्या ही दर्शवायचं असेल तर अणु म्हटल्यानंतर एकदम लहान घटक असतो तो, त्याची त्रिज्या ही आपल्या सेंटीमीटर, मीटर या एककामध्ये दाखवता येणार नाही. तर त्याच्यासाठी लहानात लहान असं एकक म्हणजेच पिकोमीटर हे एकक आहे.
म्हणजे अणुत्रिज्या जर आपल्याला दर्शवायची असेल तर पिकोमीटर या एककामध्ये ती मोजली जाते. पिकोमीटरचं इथं रूपांतर सुद्धा दिलेलं आहे. 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. म्हणजे छेदामध्ये जर आपण असा विचार केला 1/1012 मीटर इतकं अंतर होणार आहे. म्हणजेच किती लहान एकक आहे हे आपण याच्यावरून लक्षात घेऊ शकतो. लक्षात. आता याच्यासाठी एक आवर्त आपण विचारात घेणार आहे. आवर्त क्रमांक 2. याच्यातली जी मूलद्रव्ये आहेत याचा आपण आता थोडक्यात हा विचार करायचा आहे. या ठिकाणी एक सारणी दिलेली आहे बघा. आवर्त 2 मधल्या काही मूलद्रव्यांच्या बाबत आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली दिसते. बघा कुठली कुठली मूलद्रव्ये आहेत. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ही एवढी मूलद्रव्ये दिलेली आहेत. अनुक्रमांक 3, 4, 5, 6, 7 आणि 8 या ठिकाणी प्रत्येकाच्या बाबतीत इलेक्ट्रॉन स्वरूपन सुद्धा दिलेलं आहे. 3 म्हणजे 2 आणि 1 असणार. 4 म्हणजे 2 आणि 2, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 2. 5 म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 3. 6 म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4. 7 म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 5. आणि 8 म्हणजे पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन झाले. आता या ठिकाणी यांच्या अणुत्रिज्या पण आपल्याला दिलेल्या आहेत बघा. लिथियमची अणुत्रिज्या आहे 152 पिकोमीटर, बेरिलियमची 111, बोरॉनची 88 पिकोमीटर, त्यानंतर कार्बनची 77, नायट्रोजनची 74, ऑक्सिजनची 66. ही अंकात्मक माहिती आहे. या ठिकाणी एक जरासं आपण लक्षात ठेवूया बघा. हे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 1 आहे. बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे. अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे या ठिकाणी. त्यामुळं केंद्रकापासून ही कक्षा जास्त लांब असते बघा. कारण केंद्रकामध्ये धनप्रभार असतो. प्रोटॉन धनप्रभारयुक्त कण आणि इलेक्ट्रॉन ऋण प्रभारयुक्त कण. बरोबर आहे. दोन्हीमध्ये आकर्षण असतं. पण एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळं इथं आकर्षणाचं बल काय असणार आहे? कमी असणार आहे. त्यामुळं ही कक्षा जरा जास्त केंद्रकापासून लांब असते. म्हणून त्याची त्रिज्या ही 152 पिकोमीटर ही सांगितलेली आहे. नंतर 2, 2 दुसऱ्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर. म्हणजे बघा पहिल्या कक्षेमध्ये इथं 1 इलेक्ट्रॉन होतं. सॉरी, दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन होता. पण या ठिकाणी मात्र 2 आहेत. म्हणजेच या ठिकाणी 2 ऋण प्रभार इथं झाले. बरोबर. म्हणजे केंद्रकाकडे हे जरा ओढले जाणार. त्यामुळं त्याची त्रिज्या बघा, केंद्रकाकडे हे ओढलं जातंय. त्यामुळं त्रिज्या काय होते? कमी होते. बघा त्रिज्या कमी होते. त्रिज्या कमी म्हणून 152 पेक्षा 111 इथं कमी दाखवलेली आहे. आलं लक्षात का तुमच्या? अणुत्रिज्या इथं काय झाली? कमी झाली. त्यानंतर 2, 3 3 इलेक्ट्रॉन झाले. 3 इलेक्ट्रॉन म्हणजे या ठिकाणी आपण सांगू शकतो की पुन्हा ऋणता वाढली. त्यामुळे केंद्रकाकडे जास्त आकर्षीय बल होणार. त्यामुळे त्रिज्या कमी झाली. ओके. 88 बघा. 2, 4 77 कारण 4 इलेक्ट्रॉन आहेत. जास्त आकर्षण केंद्राकडे झालं. 5 इलेक्ट्रॉन आहेत. अगदीच जास्त आकर्षण वाढलं. त्यामुळे त्रिज्या कमी झाली. बरोबर. 2, 6 अगदीच ऋणता इथं वाढली. त्यामुळं केंद्राकडे ओढून घेण्याचं प्रमाण हे जास्त झालं. त्यामुळे अणुत्रिज्या काय झालेली आहे? 66. म्हणजे बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात त्याच्यावरून त्याची त्रिज्या ही अवलंबून असताना या ठिकाणी आपल्याला दिसते. बघा मग आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. बघा इकडे डावीकडून उजवीकडे गेलो तर अणुत्रिज्या ही थोडी 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 कमी 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 झाल्यासारखं आपल्याला दिसते. बरोबर आहे की नाही? म्हणजेच 152, 111, 88, 77, 74, 66 याच्या पुढचं जर आपण मूलद्रव्य घेतलं असतं तर 66 पेक्षा त्याची अणुत्रिज्या कमीच झाली असती. म्हणजे अणुत्रिज्या ही या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जात असताना कमी होते. हे आपल्याला आवर्जून याच्यामध्ये सांगता येतं. ओके. म्हणजेच हा गुणधर्म एक अणुत्रिज्या कमी होत जाते हे आपल्या लक्षात आलं. आता गणाच्या बाबतीत सुद्धा विचार. आवर्तनाच्या बाबतीत डावीकडून उजवीकडे जाताना कमी कमी होत जाते. पण गणाच्या बाबतीत काय होतं आपण बघूया.
पहिल्या गणातली मूलद्रव्य या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहेत. आणि या पहिल्या गणातील मूलद्रव्याच्या बाबतीत आपल्याला आता ही माहिती या ठिकाणी बघायची आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीसियम ही मूलद्रव्ये या ठिकाणी आहेत. बघा, या ठिकाणी 2-1 हे इलेक्ट्रॉन संरूपण, सोडियमच्या बाबतीत 2-8-1, पोटॅशियमच्या बाबतीत 2-8-8-1, रुबिडियमच्या बाबतीत 2-8-18-1 आणि 1 या सर्वांची बेरीज केली तर 37 येते. सीसीएमच्या बाबत 2-8-18-18-8 आणि 1 असे एकूण किती झाले? 55 इलेक्ट्रॉन झाले. बघा हा, लिथियमच्या बाबतीत 2 कक्षा आहेत, सोडियमच्या बाबतीत 3 कक्षा आहेत. 3 कक्षा याचा अर्थ लिथियमपेक्षा सोडियमचा अणू मोठा झाला. ओके. पोटॅशियमच्या बाबतीत 4 कक्षा झाल्या, म्हणजे लिथियमच्या आणि सोडियमपेक्षा पोटॅशियमचा अणू काय झाला? मोठा झाला. याचा आकारमान वाढलं, त्रिज्या वाढली, याचा अर्थ आकारमान वाढलं. इथं बघा कक्षा किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 कक्षा झाल्या. म्हणजे लिथियम, सोडियम, पोटॅशियमपेक्षा रुबिडियमचा अणू हा मोठा झाला, कारण कक्षा 5 झाल्या, कक्षा वाढल्या. इथं बघा ना, या ठिकाणी हे उदाहरण जर घेतलं, जर एकच कक्षा असती तर त्रिज्या कमी झाली असती. बरोबर, इथपर्यंत एकच कक्षा त्रिज्या कमी झाली असती. 2 कक्षा त्रिज्या वाढली, 3 कक्षा पुन्हा त्रिज्या वाढली, 4 कक्षा पुन्हा त्रिज्या वाढली. समजा 5वी कक्षा अशी असती, पुन्हा त्रिज्या वाढली असती की नाही इथपर्यंत? म्हणजे कक्षा वाढली की त्रिज्या वाढते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. सीसीएम बघा, 2-8-18-18-8 आणि 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कक्षा झाल्या. 6 कक्षा झाल्यामुळं या ठिकाणी हा अणू मोठा झाला, आणि अणू मोठा झाला याचा अर्थ त्रिज्या वाढली या ठिकाणी, म्हणजेच अणू मोठा झाला. म्हणजे गणाच्या बाबतीत, कुठल्याही गणाच्या बाबतीत विचार करायचा आला तर या ठिकाणी आवर्तिकल असा असणार आहे. हा वरून खाली जसं आपण येतो तसा त्याचं अणूचं आकारमान हे वाढत जातं. अणुत्रिज्या वाढते, याचा अर्थ अणूचं आकारमान वाढतं. गणात वरून खाली येताना अणुत्रिज्या वाढते, याचाच अर्थ त्या अणूचं आकारमान वाढते. आलं लक्षात का तुमच्या? हा इथं आवर्तिकल आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या घटकाकडे आपण वळूया. धातू आणि अधातू गुणधर्म याचा विचार करत असताना आपल्याला आवर्त सारणीचा थोडक्यात विचार करणं गरजेचं आहे. पहा, आवर्त सारणी याच्यामध्ये पी खंडातली मूलद्रव्य, म्हणजे या पी खंडातली म्हणजे एवढी सगळी मूलद्रव्य, या पी खंडातल्या मूलद्रव्यामध्ये एक असा झिगझॅग तुम्हाला दिसतो. बरोबर आहे. यालाच आपण म्हणायचं आहे त्या आवर्त सारणीमध्ये असलेली ती नागमोडी रेषा. झिगझॅग लाईन म्हणजेच ती नागमोडी रेषा आहे. तर या नागमोडी रेषेचं वैशिष्ट्य काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला जी मूलद्रव्ये आहेत ही धातू मूलद्रव्ये आहेत, म्हणजे हे धनप्रभारित घटक आहेत असं आपण म्हणू शकतो. धातू मूलद्रव्य ही नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला आहेत, तर उजव्या बाजूला हे अधातू मूलद्रव्य आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारणारी मूलद्रव्य सगळी ही उजव्या बाजूला आहेत. आणि या नागमोडी रेषेच्या किनारावर दोन्हीचे गुणधर्म दर्शवणारे असे धातू सदृश्य मूलद्रव्य या ठिकाणी आपल्याला आढळतात. म्हणजे या नागमोडी रेषेच्या किनारी धातू सदृश्य मूलद्रव्य असतात. धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणजेच ते धातूंचे पण गुणधर्म दर्शवितात आणि अधातूंचे पण गुणधर्म दर्शवितात, म्हणून त्यांना धातू सदृश्य मूलद्रव्य असं म्हटलं जातं. आणि ही नागमोडी रेषा कुठं आहे तर पी खंडात आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तोच भाग या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये घेतलेला आहे. पहा तर मग आवर्त सारणीत एक नागमोडी रेषा असते,
त्याच्यामध्ये ही नागमोडी रेषा धातू आणि अधातू यांना वेगळे करते. रेषेच्या डाव्या बाजूला धातू तर उजव्या बाजूला अधातू असतात आणि रेषेच्या किनारी धातू सदृश्य मूलद्रव्य असतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ही धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणजेच किनारी असलेली मूलद्रव्य. त्याचबरोबर या रेषेच्या डाव्या बाजूस धातू आणि उजव्या बाजूस अधातू ही मूलद्रव्य सुद्धा असतात हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर याच्याबाबत आपण काही गोष्टी या विचारात घेणार आहोत. पहा तर आवर्तनाच्या बाबतीत हा धातू आणि अधातू गुणधर्म काय होतो हे आपण बघायचं आहे. अणुत्रिज्या ही कमी होत जाते असं पहिल्यांदा सांगितलेलं आहे. एकदमच दोन मुद्दे बघूया. विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म वाढत जातो. विद्युत धनता व धातू गुणधर्म कमी होत जातो म्हणजे काय? अणुत्रिज्या कमी होत जाते असं या ठिकाणी पहिल्यांदा म्हटलेलं आहे. पहा मग मी दुसरा आवर्त या ठिकाणी विचारात घेतोय बरं का. या दुसऱ्या आवर्ताच्या बाबत इलेक्ट्रॉन स्वरूपण बघा. 2-1, 2-2, 2-3, 2-4, 2-5, 2-6, 2-7, 2-8 याप्रमाणे असणार आहे. मागील पानावरचा घटक मी घेतो म्हणजे अगदीच क्लिअर लक्षात येईल. या ठिकाणी पहा लिथियम पासून निऑन पर्यंत. ओके. याच्या बाबतीत आपण जर विचार केला तर 2-1 नंतर 2-2. आता या ठिकाणी याची संयुजा बघा 1 आहे 2 3 4 कशी आली ही मगाशी आपण पाहिलेलंच आहे. या ठिकाणी बघा अणुत्रिज्या बघा 2-1 आहे. दुसरी कक्षा त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. इथं विचार केला दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. इथं विचार केला दुसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग बघा 7 इलेक्ट्रॉन असेल तर ते केंद्रकाकडे जास्त ओढले जाणार त्यामुळे त्रिज्या कमी होणार. 8 इलेक्ट्रॉन आहेत केंद्रकाकडे जास्त एकदमच ओढणार तर याच्यापेक्षा हिथं त्रिज्या कमी होते. कार्बनपेक्षा ऑक्सिजनमध्ये त्रिज्या कमी होते कारण इथं 6 आहेत इथं 4 आहेत. लिथियम आणि ऑक्सिजनचा विचार केला तर लिथियमपेक्षा ऑक्सिजनचा रेणू हा लहान असणार आहे कारण त्रिज्या कमी होते कारण 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे हे केंद्रकाकडे जास्त ओढले जातात त्यामुळे त्रिज्या कमी होते. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे तर आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना त्याची अणुत्रिज्या ही कमी कमी होत जाते. तर दिसताना कक्षा 2च दिसतात. इथं दुसऱ्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे पण इथं अष्टक स्थिती ही पूर्ण झालेली आहे. असं तिसऱ्या आवर्तनाच्या बाबतीत सुद्धा तसंच घडतं. बघा सोडियम पासून आर्गॉनच्या बाबत आपण जर विचार केला तर इथं 1 इलेक्ट्रॉन आहे बाह्यतम कक्षेत आणि या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन आहेत. मग 1 इलेक्ट्रॉनपेक्षा 8 इलेक्ट्रॉन केंद्राकडे जास्त ओढले जाणार कारण सगळीकडे 3-3च कक्षा आहेत. इथं जास्त केंद्राकडे ओढले जाणार त्यामुळे याची त्रिज्या सोडियमपेक्षा कमी असणार आहे. आर्गॉनची त्रिज्या सोडियमपेक्षा काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणून पहिला गुणधर्म त्यांनी सांगितलेला आहे या ठिकाणी अणुत्रिज्या ही कमी कमी होत जाते. त्यानंतर विद्युत ऋणता अधातू गुणधर्म वाढतो. त्रिज्या कमी झाली की त्याची ऋणता ही वाढते आणि अधातू गुणधर्म वाढीस लागतो. पुन्हा एकदा इकडे आपण येऊया बघा. या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता वाढत जाते. बरोबर आहे का? इथं घेणार लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे ऋणता ही वाढत जाते. लक्षात ना? हा गुणधर्म आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म वाढतो. त्याच्याबरोबर उलट विद्युत धनता व धातू गुणधर्म हा कमी कमी होत जातो. हे आवर्तनाच्या बाबतीत घडत असतं. झालं. आता गणाच्या बाबतीत काय घडतं तर अणुत्रिज्या वाढत जाते. विद्युत ऋणता अधातू गुणधर्म कमी होत जातो. त्याचबरोबर विद्युत धनता व धातू गुणधर्म हा आपल्याला वाढतो असं आपल्याला म्हणता येईल. बघा पुन्हा एकदा आपण या ठिकाणचं उदाहरण घेऊया. गणाच्या बाबतीत लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीसियम ही मूलद्रव्ये या ठिकाणी आहेत. कक्षा वाढल्या अणुत्रिज्या ही काय झालेली आहे? वाढत गेलेली आहे. त्यामुळे त्याचं आकारमान पण वाढतं. लक्षात ना? म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे अणुत्रिज्या ही वाढते.
बरोबर. अणुत्रिज्या वाढल्यानंतर त्याची ऋणता व अधातू गुणधर्म हा कमी होतो. त्याचबरोबर विद्युत धनता व धातू गुणधर्म हा वाढतो, असं गणांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. पुढचा घटक म्हणजे हॅलोजन. विशिष्ट गटातली असलेली जी मूलद्रव्ये आहेत हॅलोजन, याचाही अभ्यास करणार आहोत. बघा या ठिकाणी गणक्रमांक 17 जो आहे, हा गणक्रमांक 17 म्हणजे हॅलोजन गटातली मूलद्रव्य. फ्लुओरिन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेनिन या पद्धतीची जी मूलद्रव्ये आहेत यांना हॅलोजन गटातली मूलद्रव्य म्हणून ओळखली जातात. यांचे गुणधर्म काय आहेत हे आपण बघूया. पहिल्यांदा गणक्रमांक 17 मध्ये हॅलोजन मूलद्रव्य आहेत. तर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असणार आहेत. प्रत्येक या गणातल्या मूलद्रव्याच्या बाबत बाह्यतम कक्षेत 7च इलेक्ट्रॉन असणार आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. सर्वांचं साधारण रेणुसूत्र X2 असं असणार आहे. रेणुसूत्र म्हणतोय मी, X2 या पद्धतीचं असणार आहे. त्या पद्धतीने त्याने दिलेलं आहे. फ्लोरिनचं रेणुसूत्र F2 आणि क्लोरीनचं रेणुसूत्र Cl2. हे दोन्ही वायुरूप अवस्थेमध्ये असणारी मूलद्रव्ये आहेत. त्यानंतर ब्रोमीनचं रेणुसूत्र Br2, कारण इथं सर्वांचं रेणुसूत्र काय सांगितलेलं आहे, X2 सांगितलेलं आहे. ब्रोमीनचं रेणुसूत्र Br2 हा मात्र द्रवरूप अवस्थेमधला घटक आहे म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर आयोडीनचं रेणुसूत्र I2 आहे, हा मात्र स्थायूरूप अवस्थेमध्ये. म्हणजे हॅलोजन गटामध्ये वायुरूप मूलद्रव्य पण आहेत, द्रवरूप पण आहेत आणि स्थायूरूप सुद्धा मूलद्रव्य, तीनही स्थितीमधली मूलद्रव्य ही हॅलोजन गटामध्ये आहेत. हे याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून अभ्यासक्रमामध्ये या पद्धतीनं त्याचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.